तुम्ही सगळेच पाहताय की तुमच्या सगळ्या चॅनलवरून आता कुठलंही चॅनल लावलं ते घोडबंदर रोड आहे. सगळीकडे ट्रॅफिकचा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना प्रशासन कुठे आहे? प्रशासन का झोपेचं झोन घेते? आज मगाशी आम्ही आल्यापासून बघतो 2 बाईकवाले त्या खड्ड्यात पडले. जे नागरिक छोट्या छोट्या गाड्या आहेत त्या पलटी होतात, लोकांचा ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात मोठ्या प्रमाणात. मग याला जबाबदार कोण? आयुक्त साहेब काय करतात? एसी मध्ये बसले, त्यांचं म्हणतं आमचं त्यांना म्हणणं आहे जरा इकडे लक्ष द्या, जरा बाहेर या आणि जरा इकडे ठाणेकरांच्या काय हाल चालले ते बघा. नुसतं विकासाचं आपलं तलावांचं शहर आहे ना, पण आता हे घाणं खड्ड्यांचं शहर आहे असं घोषित करा. तुम्ही पत्रकारात, तुम्ही लोकांची एखादी बातमी असेल की मोठ्या प्रमाणात तुम्ही धावत असता, परंतु तुम्ही या खड्ड्यातून जर जायचं ठरवलं तर नक्की तुम्ही घरी तिथपर्यंत पोहोचाल की नाही? मला कारण असं बोलतो ते, कारण तुम्ही तिथे उभं राहिलात का बघाल, कारण खड्ड्याला माहित नाही हा पत्रकार आहे. खड्ड्यातून तुम्ही आता 2 रिक्षा 2 बाईकवाले तिथे पडले, कित्येक लोकांचे अपघात झाले. जी प्रेग्नेंट महिला असते तिने त्या खड्ड्यातून कसा प्रवास करायचा? त्या महिलेला किती वेदना होतील याचा धन्यवाद मी तुझ्याविषयी मानतो. तुमच्या चॅनलला मी सगळं बघितल्यानंतर आम्ही ठरवलं घोडबंदर वासे जे आमचे जे मंडळाचे ऑफिस आहेत, तिथे आमच्या किरण पाटीलचे, आमच्या निलेश चव्हाण यांचं ऑफिसमध्ये बरीचशा कंप्लेंट केल्या. तिथे मुलं इथे बाईकवरून पडलेली आहेत, बरेच मुलांना अपघात झालेला आहे, तरी पण हे झोपेचं सोंग घेतलेलं प्रशासन याला जाग नाही आहे. माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निधी दिलाय ना, मग त्या निधीचा वापर व्यवस्थित केला गेला का पाहिजे? राजगर्जना मुखात जिद्द आजही उरात वाहते नसा नसात साहस रे, वाहते नसा नसात साहस रे. काही सोजत पात शिवबाजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे.